नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कुकरमध्ये जिरा राईस कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 ग्लास बासमती तांदूळ घेतला आहे, 3 तेजपत्ता, चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे, जिरा 1 टेबलस्पून घ्यायचा आहे, 2 लवंग आणि 1 दालचिनीचा लहान तुकडा घ्यायचा आहे। पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली थोडी कोथिंबीर मी कट करून घेतली आहे। सर्वप्रथम आपण तांदूळ धुवून घेऊया। हे तांदूळ मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते, म्हणजे त्याच्यावरती काही धूळ असेल तर ती निघून जाईल। तुम्ही शक्यतो बासमती तांदूळच घ्या, म्हणजे एक एक दाणा मोकळा दिसतो। जर बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही स्टीम कोलम किंवा सोना मसुरी तांदूळही वापरू शकता। तांदूळ धुवून झाले आहेत, आता आपण याला फोडणी देऊन घेऊ। कुकर साधारण गरम झाल्यानंतर मी गॅस फ्लेम लो ठेवली आहे आणि याच्यामध्ये आपण 2.5 चमचे तेल ओतून घेऊयात। तेल गरम झालं आहे, यामध्ये आता तेजपत्ता ॲड करून घेऊ। जिरा, लवंग आणि जी दालचिनी आपण ठेवली होती तीही आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला इथे लोच ठेवायची आहे। आपल्याला जिरा असं काळसर नाही करायचा, नाहीतर तो खाताना कडवट लागतो। जिरा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून झाला आहे। आता आपण याच्यामध्ये जे तांदूळ धुवून ठेवले होते ते ॲड करून घेऊ। फोडणीमध्ये ते व्यवस्थित मिक्स करायचे। काही जण जेव्हा हा जिरा राईस करतात तेव्हा तो चिकट होतो, ते होऊ नये म्हणून शक्यतो जुनाच तांदूळ घ्यायचा। जुना तांदूळ हा जरा थोडा पिवळसर असतो आणि नवीन तांदूळ हा पांढरा शुभ्र असतो। या भातामध्ये आपण आता 1.5 ग्लास पाणी ओतून घेऊ। 1 ग्लास तांदूळसाठी 1.5 पट पाणी ॲड करायचं असतं। जर 1 वाटी तांदूळ असतील तर तुम्ही इथे 1.5 वाटी पाणी ॲड करायचं आहे। चवीप्रमाणे मीठ आणि थोडी कोथिंबीर ॲड करून घेऊ। कुकरला लगेच झाकण लावून नाही घ्यायचं, छान उकळी आणून द्यायची। गॅस फ्लेम मी इथे हाय ठेवला आहे। जर लवकर कुकरला झाकण लावलं तर पाणी बाहेर येण्याची शक्यता जास्त असते। पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं की आपण याला झाकण लावून घेऊयात। गॅस फ्लेम हाय ठेवून आपण याला एकच शिटी काढून घ्यायची। एक शिटी झाली आहे, आता आपण गॅस फ्लेम बंद करू। कुकर थंड झाला आहे, आता आपण झाकण काढून घेऊया। हा भात आपण कुकरमध्ये न ठेवता एका ताटात काढून घ्यायचा व पसरवून ठेवायचा, म्हणजे भातामध्ये जी वाफ असते ती निघून जाईल आणि भात जास्त शिजणार नाही। हा भात आपण कुकरमध्ये असाच ठेवला असता तर तो जास्त शिजून तुटला असता। तुम्ही बघू शकता रेस्टॉरंटमध्ये मिळतो अगदी तसाच हा जिरा राईस झाला आहे। लहान मुलं तर हा जिरा राईस आवडीने खातात। ही जिरा राईसची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा भात जराही चिकट झाला नाही, एक एक दाणा मोकळा झाला आहे। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।